सर्व हाय संपर्कात गुरु मार्केट्स. चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया. थोडे पुढे आम्ही प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार तपासू. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. आम्ही विचारात असलेल्या संस्थेच्या सर्व पॅरामीटर्सकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो. आता कंपनीचे प्रमुख संकेतक पाहू. रेव्हिटी इंक, टिकर RVTY. हे पुनरावलोकन 13 जुलै 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी रेव्हिटी इंक उपवर्गातील आहे. मदनलायसिस 29 संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत. आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल जवळ पाहू. कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 6.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1.1 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आपण पाहू शकता की एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.8 पॉइंट्स आहे. साठी 6.5 च्या स्कोअर विरुद्ध रेव्हिटी इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. रेव्हिटी इंक आणि उपश्रेणी कंपन्या. गेल्या 12 महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो. रेव्हिटी इंक वजा 2.4% ची गतिशीलता दर्शविली. 2.9% उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. कंपनीचे बाजार भांडवल. रेव्हिटी इंक मूल्य $11.96 अब्ज. $116 अब्ज बाजार भांडवल सह उपवर्ग आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $7.63 अब्ज आहे. $39 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण समभागांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर. रेव्हिटी इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 10.316% आहे. पुस्तक मूल्य भांडवलीकरण 19.649% आहे. बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. अभ्यासाधीन संस्थेवर 0.356 अब्ज कर्ज आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 44% आहे. कंपनीची कर्ज कामगिरी चांगली 1 पॉइंट. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण 38.7 आहे. 0 च्या उपवर्गासाठी सरासरीसह. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $309 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $645 दशलक्ष आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 4.3 आहे. उपवर्गातील सरासरी 3.3 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $2,770 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तात्पुरते $4,210 दशलक्ष आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. विक्री मार्जिन 11.2% आहे. उपवर्गासाठी सरासरी उणे 7.8% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 8.539% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 21% कमी आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $1,88,000 आहे, तर उपश्रेणीमध्ये $900,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $28,100 आहे. वजा $2,105,000 उपश्रेणीमध्ये सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचा हिस्सा $252,000 आहे. उपश्रेणीमध्ये $276,000. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. 3.7% उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या 5.1% आहे. सूचक 14 कंपनीसाठी 60% पातळी दाखवते रेव्हिटी इंक. तर उपवर्गासाठी RSI पातळी 57% आहे. कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे $102 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $117 आहे. उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित रेव्हिटी इंक. माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. खालील निर्णय घेण्यात आला. 5 च्या किमतीवर वाढीसाठी व्यापार उघडा. ऑर्डर उघडली आहे कारण कंपनीचे रेटिंग आणि किमतीची हालचाल चांगली आहे. संस्थेचे मूल्यांकन निकषांवर आधारित आहे. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 120.33 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 82.67 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 12 ऑगस्ट 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर NNNN. विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार असेल. शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो, मुख्य किंवा संतुलित एक. दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स.